विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं या ठिकाणी छोटासा अल्पपरिचय घेऊन झालेला आहे आणि सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणींना एक प्रकारचा उजाळा दिला. हा जो गेट टुगेदरचा जो कार्यक्रम आहे, सर्वप्रथम जे संयोजक आहे त्या संयोजकाचं आणि तुम्हाला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं खरं तर आभार मानलं पाहिजे की तुम्ही लक्षपूर्वक आम्हा सर्व गुरुजनांना या तुमच्या आठवणीमध्ये सामील होण्याचं आणि उपस्थित राहण्याचं भाग्य तुम्ही उपलब्ध करून दिलं. आता गेट टुगेदर हा जो कार्यक्रम असतो, हा कार्यक्रम आपण का आयोजित करावा किंवा त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो? कारण शालेय जीवनामध्ये आपण इयत्ता 5वी पासून, काही मुलं इयत्ता 1ली पासून तर 10वी पर्यंत, काही 5वी पासून, काही वेगवेगळ्या पुढच्या इयत्तांमध्ये आलेले आहेत. तर 5-6 वर्ष, काही 10 वर्ष, काही 2 वर्ष, काही 1 वर्ष अशा प्रकारचा तुमचा या ठिकाणी सहवास एकमेकाला लाभलेला आहे. आणि या कालखंडामध्ये ज्या काही चांगल्या, वाईट, भल्या, बुऱ्या अशा प्रकारच्या ज्या आठवणी असतात, या आठवणींना पुन्हा रिफ्रेश करण्याचं काम जे आहे, हे काम या गेट टुगेदरमुळे होत असतं. आणि या शालेय जीवनामध्ये आपली एकमेकाबरोबर झालेली जी मैत्री असते, मैत्रीचा जो बॉन्ड असतो, फ्रेंडशिप जी असते, ती लॉंग लास्टिंग असते, कधी संपत नाही. मैत्री हे अशा प्रकारचं एक रसायन आहे की हे जे रसायन आहे, हे रसायन लव, अफेक्शन अँड अंडरस्टँडिंग अशा 3 गोष्टींनी प्रामुख्याने बनलेलं असते. याच्यामध्ये प्रेम असतो, जिव्हाळा असतं, एकमेकाविषयीचं समजूतदारपणा असतो. फ्रेंडशिप इज नॉट ओनली बाउंड फॉर द रिजन, रिलिजन, रेस, कास्ट, लँग्वेज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनांना मैत्री कधी जपडून ठेवली जात नाही. मैत्रीला श्रीमंती नसते, मैत्रीला गरिबी नसते. हा मैत्रीचं जे बेसमेंट आहे, हे मैत्रीचं बेसमेंट अनादी कालापासून आहे, प्राचीन कालापासून आहे. या मैत्रीला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं, बंधन विरहित अशा प्रकारची मैत्री असते आणि ही प्रत्येकानं जपली पाहिजे. कारण जीवनामध्ये तुमच्या जर कोणती गोष्ट महत्वाची असेल तर तो पैसा किंवा तुमची श्रीमंती किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ह्या गौण आहेत. पैसा तर असायलाच पाहिजे, कारण पैसा महत्वाची गोष्ट आहे, पण त्याबरोबर तुमच्या मनामध्ये असणारी जी माणुसकी आहे, माणुसकीचा जो ओलावा आहे, तो तेवढाच महत्वाचा असतो. तुम्हाला माहिती आहे की महाभारत काळामध्ये किंवा जे युग होतं, या युगामध्ये राजा श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण जे आहे, हे उच्च कुळामधले, क्षत्रिय कुळामध्ये असणारे राजे होते. परंतु सांदीपनीच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस ते शिक्षण घेत होते, या शिक्षणाच्या कालखंडामध्ये त्यांची एका गरीब ब्राह्मण मुलाशी मैत्री झालेली होती. आणि त्या गरीब ब्राह्मण मुलाचं नाव होतं, तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, सुदामा. आता ही जी मैत्री आहे, एका बाजूला अत्यंत श्रीमंत अशा प्रकारचा महालामध्ये राहणारा राजा आहे, दुसऱ्या बाजूला उद्या काय खायचं याची विवंचना असणार कफल्लक अशा प्रकारचा ब्राह्मण आहे. या ब्राह्मणाची आणि क्षत्रियाची जी मैत्री आहे शालेय जीवनामध्ये झालेली, ही शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत अशा प्रकारची मैत्री टिकून राहिली. जेव्हा हा मित्र आपल्या श्रीमंत मित्राला भेटायला जातो, तेव्हा त्याला काय गिफ्ट घेऊन जावं हा मोठा प्रश्न त्याच्या समोर जेव्हा पडतो, तेव्हा आपल्या घरामध्ये मडक्यामध्ये उरले सुरले जे पोहे होते, या पोह्याची पुरचुंडी घेऊन तो आपल्या मित्राला भेटायला जातो. तर अशा प्रकारची जी मैत्री आहे, या मैत्रीला बंधन नसतं, ती फक्त निभावता आली पाहिजे, प्रेमानं ती निभावता आली पाहिजे. एकमेकाला मैत्रीचं नातं असं असतं की एक जर मागे राहिला तर त्याला पाठीमागे ढकलून द्यायचं नसतं, त्याला हात देऊन आपल्या बरोबर पुढे आणायचं असतं, आपल्या बरोबरीने आणायचं असतं. याला खऱ्या अर्थानं मैत्री असते. आणि ही मैत्री तुम्ही या ज्या ठिकाणी एकत्र जमलात, ही मैत्री अशाच प्रकारची पुढे भविष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये निभवायची. मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी की हे जे गेट टुगेदर आहे, या गेट टुगेदरच्या प्रसंगी बऱ्याच जणांनी आपला अल्प परिचय दिला. मी काय शिकलो, मी काय व्यवसाय करतो. तर व्यवसाय
म्हणजे तुमची ओळख नसते. तुम्ही कुठला व्यवसाय हा व्यवसाय असतो, मग तो उच्च पातळीचा असला किंवा जरी कमी खालच्या दर्जाचा असला, आणि म्हणून उच्च दर्जाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यानं गर्वानं फुलून जायचं नसतं, आणि अत्यंत निम्न दर्जावरती काम करणाऱ्यानं मी फार कमी क्षेत्रावरती काम करतो म्हणून त्यानं न्यूनगंड बाळगायचा नसतो. जे काही काम करतात ते काम देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारचा हातभार लावण्याचं काम करत असतं. आणि म्हणून आपण जे काही क्षेत्रामध्ये काम करतो, कुणी शेती करत असेल, शेती हा व्यवसाय फार कमी दर्जाचा आहे असं मुळीच नाही. ज्याप्रमाणे आज वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज डेव्हलप होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कारखाने, त्याच्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचं लाखोमध्ये कोटीमध्ये असणारे जे पॅकेजेस आहेत, त्यांना जे विवंचना आहे तशाच प्रकारचे विवंचना शेती क्षेत्रामध्ये करणारा सुद्धा आहे. आणि म्हणून शेतीमध्ये काम करतो म्हणून त्यांना लाजायचं अजिबात काम त्याचं कारण नाही. फरक असतो. काय फरक आहे? तुमचा लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड, राहणीमानाचा दर्जामध्ये थोडासा फरक आहे. तो इस्त्री केलेले कडक कपडे घालत असेल आणि आपण माती पायाला लागलेल्या वळकुटे पडलेल्या कपड्यामध्ये काम करत असो, लाजायचं काम मुळीच नाही. कारण तो ज्या प्रकारचं काम करतो तशाच प्रकारचं किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्वाचं काम आपण शेतीमध्ये काम करून करतो. कारण शेतीमध्ये जर कष्ट केलं, शेतीमध्ये जर अन्नधान्य पिकवलं तरच खऱ्या अर्थानं शहरामध्ये राहणारा उच्चभ्रू वर्ग जो आहे तो आपलं पोट भरू शकणार आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे, इकोसिस्टम जी असते, या इकोसिस्टम मध्ये प्रत्येक जीवावरती जसा अवलंबून असतो तसं ही सुद्धा आपली एक साखळी आहे समाजाची. प्रत्येक घटक हा प्रत्येक घटकावर अवलंबून असतो. त्यामुळं कुणीही आपण काही करत नाही, करत नसाल तर मात्र मग शर्मेची गोष्ट. आपण कुठल्या प्रकारचा उद्योगधंदा केला पाहिजे, अर्थार्जन केलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे. मग जो काही व्यवसाय करतो तो छोटा आहे का मोठा आहे याला महत्व नाही, तो गौण भाग आहे. तर आता बऱ्याच जणांचं मनोगत ऐकलं. या सगळ्या विद्यार्थिनी सुपरिचित आहेत, मुलं सुद्धा सुपरिचित आहेत, सगळे आपल्याच भागामधले आहेत. पूजा आता तिकडून पाहते, हे काय सर बोलतायत. तर या सगळ्या गोष्टी अत्यंत आनंदाच्या आहेत. तुम्ही आपापल्या ठिकाणी वेल सेटल आहात, सुशिक्षित झालेला आहात आणि सुनागरिक झालेला आहात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. एज्युकेशन इज नॉट ओनली फॉर सर्व्हिस और फॉर जॉब. शिक्षण हे म्हणजे केवळ नोकरी मिळण्याचं साधन नाही. शिक्षणानं माणूस परिपूर्ण घडला पाहिजे, माणूस म्हणून जगला पाहिजे. आणि मग जर आपण शिक्षण घेऊन खऱ्या अर्थानं माणूस होत असतो तर आपण खऱ्या अर्थानं शिकलो. पण शिकून सुद्धा जर आपल्यामध्ये काही बदल होत नसेल तर त्या शिक्षणाला अर्थ नाही. शिक्षण हे माणसाला सुधारण्याचं काम करतं. सुधारणा म्हणजे चांगले विचार धारण करणे. सुधारणा या शब्दाचा अर्थ होतो धारण करणे. म्हणजे चांगलं धारण करणे, चांगले विचार धारण करणे, चांगला आचार धारण करणे, चांगलं कर्म धारण करणं. या सगळ्या गोष्टी या शिक्षणावरती अवलंबून आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचे सेटल झालेले आहात, स्थिर स्थावर झालेला आहात. हा रोहित तसा नॉटी मुलगा होता शाळेमध्ये असताना, पण त्यानंतर आता बऱ्यापैकी सेटल झालेला आहे. तुम्ही सगळ्याच प्रकारचे सगळे विद्यार्थी वेल सेटल आहात. तुमचं सगळ्यांचं ऐकून धन्यवाद वाटलं, खूप आभार वाटलं, छान वाटलं, आनंद वाटला. जिथं बी असाल त्या ठिकाणी तुम्ही सुखी राहा, आनंदी राहा आणि तुमची यशाची कमान जी आहे अशी वृद्धिंगत होत जावो ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.